रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 1 मार्च 2026. आपण काल आपली परिक्रमा संपवून आता आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. गजानन आश्रमातून आपण आता बाहेर पडतोय. या ठिकाणी आपण आपल्याला 5 ते 6 दिवसापूर्वी मिडगुलवाडीच्या माजी सरपंच सौ प्रभावतीताई सुनील मिडगुले यांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी 1000 रुपये पाठवले होते. ते आपण या गजानन महाराज आश्रमामध्ये सेवा म्हणून जमा केलेले आहेत त्यांच्या नावे. त्यांचा मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण ज्या झुलत्या पुलाच्या शेजारून आपल्या परिक्रमेचा पहिला व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्या ठिकाणीच आपण काहीतरी सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. तिथपर्यंत आपण जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आपण आपली परिक्रमा पूर्ण करून या ठिकाणी आपण आज या झुलत्या पुलाच्या शेजारी जो पूल आहे, मांधाता पर्वताच्या परिक्रमेतून आपण बाहेर पडल्यानंतर ज्या पुलावरून आपण झुलत्या पुलाकडे येतो त्या पुलावरती आपण उभे आहोत. आपल्या पाठीमागे जो दिसतोय तो गोमुख घाट आहे आणि नर्मदा मैया आहे. आपण नर्मदा मैयाचं या ठिकाणाहून दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज थोडस तुमच्याशी बोलायचं होतं, त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी येऊन बनवण्याचा प्रयत्न करतोय. आपण ज्यावेळेस या ठिकाणाहूनच परिक्रमेला सुरुवात केली होती आणि परिक्रमेतला आपला पहिला पडाव चालू केला होता, त्यावेळेस पहिल्या दिवशी आपले फक्त परिक्रमेतले 7 किलोमीटर झाले होते. त्यावेळेस 7 किलोमीटर गेल्यानंतर आपण थोडासा विचार केला. त्या रात्री पाय दुखत होते, शरीर थकल्यासारखं वाटत होतं आणि ज्यावेळेस आपण घरून निघालो होतो त्यावेळेसच आपल्याला सांगितलं गेलं होतं की 1 ते 2 किलोमीटर सुद्धा चालणं थोडंसं अवघड आहे तुमच्यासाठी, कारण कोलेस्ट्रॉल खूप हाय लेवलला गेलेलं होतं आणि डॉक्टरांनी सल्ला दिला होता की जाऊ नका म्हणून. पण जाण्याची इच्छा मनातून तीव्र होती, त्याच्यामुळे आपण परिक्रमेत आलो होतो आणि त्याचा अनुभव पहिल्या दिवशीच घेतला आपण. पहिल्या दिवशी ज्यावेळेस परिक्रमेच्या मार्गावरती निघालो, साधारण 11:30-12 वाजता आपला परिक्रमेचा संकल्प उचलला गेला होता आणि आपण 7 किलोमीटरवरती जाऊन आश्रमात थांबलो होतो. त्यावेळेस असं वाटलं होतं की आपली परिक्रमा साधारण 250 दिवसाच्या आसपास पूर्ण होईल म्हणून. 7-8 महिने लागतील आपल्याला. पण जसा जसा टप्पा हळूहळू पुढे गेला तसं तसं शरीर या परिक्रमेच्या वाटेमध्ये एका लेवलला यायला लागलं. ज्यावेळेस आपण रेवा सागर संगमावरती पोहोचलो, 33 दिवस झाले होते आणि 33व्या दिवशी आपण समुद्र पार केला. त्यावेळेस आपण हिशोब केला तर आपल्याला असं वाटलं की आपण आता साधारण 150 ते 160 दिवसामध्ये आपली परिक्रमा पूर्ण करू. पण त्याच्यानंतरचा नेमावर पर्यंतचा जो टप्पा होता तो टप्पा आपला खूप लवकर पार झाला, 28 दिवसातच पार झाला. त्यावेळेस आपल्याला थोडासा आपल्यावरती विश्वास आला की नाही, आपण हा टप्पा अजून लवकर पार करू शकतो. मग 130-135 दिवसाचा अंदाज आला. अमरकंटकलाही त्याच वेगापेक्षाही जास्त वेगाने पोहोचलो. त्यावेळेस असं वाटलं की आता आपण लवकरच पोहोचतोय आणि आपण 120व्या दिवशी ओंकारेश्वर या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि आपली परिक्रमा पूर्ण केली. संकल्प सोडला, मांधाता परिक्रमा पूर्ण झाली, कन्या भोजन झालं आणि आता आपण या परिक्रमेच्या संकल्पातून बाहेर आपल्या जीवनाच्या दुसऱ्या टप्प्याकडे मार्गस्थ होत आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न येतो की आता परिक्रमा तर पूर्ण झाली, पण ही परिक्रमा आहे किती किलोमीटरची? कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण असं बघतो की त्याच्यात सांगितलेलं आहे 3500 किलोमीटर, काहींनी 4000 सांगितलंय, काहींनी 4500 सांगितलंय. असे वेगवेगळे आकडे आपल्याला ऐकायला भेटतात. पण आपण ज्या तटमार्ग आणि किनारा मार्गाने जो परिक्रमेतला पडाव पूर्ण केला, त्या पडावाची आपण जर पूर्ण बेरीज केली तर एकूण आपण 3033 किलोमीटरचा हा परिक्रमेतला पडाव पूर्ण केलेला आहे. ना 3100 झाले, 3200 झाले, 3100च्या पुढे गेले नाहीत. आणि खूप कमी जास्त जरी पकडला आपण तर 100 किलोमीटर आपण जर अंदाज इकडचा तिकडचा जर पकडला तर 3100 किलोमीटर पर्यंत ही परिक्रमा पूर्ण होतीये. आता सगळ्यात महत्वाची काळजी काय घ्यायची परिक्रमेमध्ये आपल्याला? ज्यावेळेस आपण परिक्रमा चालू करतो त्यावेळेस आपला जो सुरुवातीचा वेग आहे तो जास्त ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपण काय करतो, 3500-4000 किलोमीटर हे ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपल्याला किती दिवसात परिक्रमा पूर्ण करायची त्या दिवसांनी त्या अंतराला भागलं तर आपल्याला एक साधारण अंदाजे आपल्याला सरासरी किती चालावं लागेल हा वेग येतो. म्हणजे 30 किलोमीटर, 40 किलोमीटर. तर तो वेग तुमचा येतो हे मान्य आहे, पण सुरुवातीला त्या वेगाने चालण्याचा प्रयत्न करू नका, कारण शरीराला त्या वेगाची सवय झालेली नसते. आता जर आपला परिक्रमेतला पडाव जर बघितला तर आपण 15-15 दिवसांच्या टप्प्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण आपला वेग किती आहे हा थोडासा कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता.
तर पहिल्या 15 दिवसामध्ये आपण फक्त 250 किलोमीटर परिक्रमेतला पडाव गाठला होता. त्याच्यानंतर हा प्रत्येक पंधरवड्यामध्ये थोडा 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 वेग वाढत गेला आणि तो सहज वाढला, म्हणजे त्याला काही सांगावं लागलं नाही शरीराला, तो आपोआप वाढत गेला. पहिल्या 15 दिवसात 250, त्याच्यानंतर दुसऱ्या 15 दिवसामध्ये 290 किलोमीटर, तिसऱ्या 15 दिवसामध्ये 361 किलोमीटर, चौथ्या 15 दिवसामध्ये म्हणजे 60 दिवसापर्यंत 382 किलोमीटर, पुढच्या पंधरवड्यामध्ये 408 किलोमीटर, त्याच्या पुढे 436 किलोमीटर, त्याच्यानंतर 447 किलोमीटर आणि शेवटचा जो पंधरवडा होता त्याच्यामध्ये आपण 459 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव गाठला. अशा प्रकारे हळूहळू जर वेग वाढवत गेला तर त्याची शरीराला सवय लागते आणि कुठलाही त्रास होणार नाही. परिक्रमा पूर्ण झाली. या पूर्ण परिक्रमेमध्ये आपल्याला शरीराने काही त्रास दिला नाही. संध्याकाळी आपल्याला जे काही सगळ्यांचे पाय दुखतात त्या पद्धतीने संध्याकाळी पाय दुखायचे, पण सकाळ झाली की ते पाय परत उठून म्हणायचे की बाबा आता चल परिक्रमेत निघायचंय आपल्याला. म्हणजे आपल्याला सांगायची गरज लागली नाही, पायांनीच आपल्याला बाहेर काढलेलं आहे. ही सगळी नर्मदा मैयाची कृपा आहे आणि आपली परिक्रमा योगायोगाने खूप छान सुंदर अशा पद्धतीने पूर्ण झालेली आहे. यात सगळ्यात महत्वाचा वाटा म्हणजे जर आपण म्हणायचा तर नर्मदा मैयाचा आहे. नर्मदा मैयानी इच्छेचं बीज या मनामध्ये रोवलं. ते इच्छेचं बीज मनामध्ये रोवल्यानंतर आपण परिक्रमेचा मनामध्ये संकल्प घेतला की आपल्याला परिक्रमा करायची आहे आणि योगायोगाने आपले परममित्र संजय शेठ बोडके यांच्याबरोबर आपण ओंकारेश्वरला आलो. ओंकारेश्वरला आल्यानंतर मांधाता पर्वताची परिक्रमा केली आणि मैयाकडे विनंती केली की मला परिक्रमेसाठी या संसारातल्या चक्रातून थोडंसं मुक्त कर. त्या पद्धतीने मैयाने संसार चक्रातून थोडंसं मुक्त केलं आणि आपण परिक्रमेला आलो. त्यामुळे सर्वप्रथम नर्मदा मैयाचे मनपूर्वक आभार की आपल्याकडून ही नर्मदा मैयाने परिक्रमा घडवली. त्यानंतर जर आभार मानायचं आलं कुणाचं तर आई वडिलांचा आभार मानता येईल, बायकोचा आभार मानता येईल. कारण त्यांनी परवानगी दिली नसती, संमती दिली नसती तरीही आपल्याला परिक्रमेला येता आलं नसतं आणि त्यांचं मन मारून जर परिक्रमेला आलं असतं तर काहीतरी गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या किंवा त्यांना त्रास झाला असता, आपल्याला त्रास झाला असता. याही त्रासामध्ये आपल्याला मैयाने ठेवलं नाही. त्यांची परवानगी सुद्धा आपल्याला मिळाली. यानंतर जर आभार मानायचे म्हटलं तर आपले परम मित्र संजय शेठ बोडके, कारण परिक्रमा चालू होण्याच्या अगोदरच परिक्रमा मी निघेल का नाही याची मनामध्ये शंका असतानाच त्यांच्या मनामध्ये विश्वास होता की हा परिक्रमेला जाईल, कारण यांनी संकल्प घेतलेला आहे, मनात ठरवलेला आहे, 2 वर्षापासून बोलतोय हा. त्यांनी परिक्रमेला निघण्याच्या 15 दिवस अगोदरच आपल्याला परिक्रमेच्या प्रवासासाठी म्हणून 11,000 रुपये पाठवले होते. त्यांचाही मनपूर्वक आभार. परिक्रमेला निघाल्यानंतर ज्या दिवशी आपण ओंकारेश्वरला पोहोचलो त्या दिवशी आमचे मामा सुनील जगताप यांनीही आपल्या परिक्रमेच्या वाटचालीसाठी म्हणून 5,000 रुपये पाठवले होते. त्यांचाही मनपूर्वक आभार. या 2 जणांनी ज्यावेळेस आपल्याला रक्कम पाठवली त्यावेळेस आपण विचार करत होतो की या रकमेचं करायचं काय, कारण रक्कम आपल्यासाठी आलेली नाहीये, आपल्या परिक्रमेतल्या वाटचालीसाठी आलेली आहे. आणि मग त्यावेळेस असा विचार केला की आपण ही रक्कम ज्या ज्या आश्रम आपल्याला लागतील त्या आश्रमांमध्ये थोडे थोडे देत जाऊ. पण ज्यावेळेस आपण संकल्प उचलला तर संकल्प उचलताना आपल्याला संकल्पाचे ते ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्हाला कुठेही दान द्यायचं नाहीये, जे काही दान द्यायचंय ते तुम्ही परिक्रमा झाल्यानंतर करू शकता. आता दान द्यायचं पण नाहीये आणि स्वीकारायचं पण नाहीये. जेवढं कमीत कमी स्वीकारता येईल तेवढं कमीत कमी स्वीकारा, कारण कुणाचा अपमान करायचा नाही, नाही म्हणायचं नाही कुणाला. त्या पद्धतीने मग आता काय करायचं, रक्कम तर आपल्याकडे आलेली आहे, मग ती रक्कम आपण तशीच ठेवली आणि परिक्रमेच्या वाटेमध्ये पुढे मार्गस्थ झालो. आपले व्हिडिओ बनवण्याचा जो क्रम होता तो आपण चालू ठेवला. त्यानंतर एक दिवशी आपल्याला आपल्या परिक्रमेसाठी म्हणून 500 रुपये एका नर्मदा मैया भक्ताने पाठवले. ते 500 रुपये ज्या दिवशी आपल्या खात्यात आले त्या दिवशी आपल्याला असं वाटलं की हे आपल्याकडे आलेली रक्कम ही आपल्यासाठी नसून नर्मदा मैयाच्या सेवेसाठी आहे. त्यावेळेस आपण ती रक्कम आश्रमामध्ये त्यांच्या नावे जमा केली आणि त्याचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवण्यात आला. त्यानंतर नर्मदा मैयाची कृपा झाली आणि असे भरपूर आपल्याला दानदाते भेटले ज्यांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी आपल्याला रक्कम पाठवली आणि ती सर्व रक्कम आपण त्यांच्या नावे जमा केलेली आहे.
या एकूण प्रवासामध्ये साधारण 89,000 रुपये आपल्याला परिक्रमेच्या मार्गामध्ये आश्रमात देण्यासाठी म्हणून जमा झाली आणि ती रक्कम आपण पूर्णतः आश्रमामध्ये जमा केलेली आहे. कोणाला जर स्क्रीनशॉट भेटले नसतील त्याचे तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांना ते स्क्रीनशॉट पाठवण्यात येतील. नर्मदा मैया कृपेने आपल्या हातून ही सेवा घडली आणि नर्मदा मैयाने ही सेवा घडवून घेतली. नर्मदा मैयाचे खूप खूप आभार. परिक्रमेमध्ये आपल्याला अनेक आश्रम भेटले, अनेक मंदिरं भेटली, अनेक गृहस्थ भेटले, अनेक ग्रामस्थ भेटले की ज्यांनी परिक्रमावासींची मनोभावे सेवा केली. त्या सर्व आश्रमांचं, मंदिरांचं, गृहस्थांचं, ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार. कारण हे जर नसते तर परिक्रमा करणं शक्य नव्हतं. त्यांनी सेवा दिली, आपली काळजी घेतली. मैयाच्या कृपेने आपल्याला जे काही पाहिजे, जे काही कमी पडतंय, जी काही सुविधा पाहिजे त्या सर्व गोष्टींची व्यवस्था या नर्मदा मैयाच्या भक्ताद्वारे त्यांनी आपल्याला पुरवली. त्याच्यामुळे या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या आश्रमांना, मंदिरांना आर्थिक हातभार करणारे जे काही सर्व असतील त्या सर्वांचंही मनपूर्वक आभार. त्यानंतर मार्गामध्ये आपल्याला कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही, कोणत्या दिशेने वळायचं यासाठी काही संतांनी, काही आश्रमवाल्यांनी, काही ग्रामस्थांनी ज्या काही दिशादर्शक खुणा लावल्या, जो काही दिशादर्शक फलक लावला, ज्या काही गोष्टी केल्या ज्यांनी आपल्याला मार्ग कळेल किंवा आपल्याला मार्गामध्ये येऊन ज्यांनी सांगितलं की तुमचा मार्ग चुकलेला आहे, या साईडला जायचंय, उजव्या हाताला जावा, डाव्या हाताला जावा, ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं या दिशेसंदर्भात दिशादर्शक फलकांच्या माध्यमातून किंवा खुणांच्या माध्यमातून त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर आपल्याला मार्गात जे शेत लागले, जे शेतकरी भेटले, ज्यांनी काही थोडाफार आपल्याशी सत्संग केला असेल, विचारांची देवाणघेवाण झाली असेल, निसर्ग लाभला आपल्याला अनमोल असा, त्या निसर्गात अनेक पशु पक्षी आपल्याला भेटले आणि विशेष म्हणजे आपण जंगलातून खूप मार्गस्थ झालो. हिंसक पशु पक्ष्यांच्या मार्गातून आपण पुढे गेलो, पण त्यांनी आपल्याला कुठलाही त्रास दिला नाही किंवा कुठलीही भीती दाखवली नाही. त्यांचंही मनपूर्वक आभार. पक्ष्यांचा जो गोड मंजूळ आवाज पक्ष्यांनी आपल्याला सदैव कानावरती घालवला, पडवला, ऐकवला, त्या सर्व पक्ष्यांचंही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपण सर्व ज्यांनी नेहमी वेळोवेळी आपले व्हिडिओ बघितले, लाईक केले, शेअर केले, कमेंट्स केले, मानसिक परिक्रमा तुमची घडली हे बरोबर आहे, पण तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसते, तुम्हाला जर ते आवडले नसते तर व्हिडिओ बनवण्यामध्ये ती मजा आली नसती. जी मजा तुमच्या साथीमुळे लाभली. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचेही आभार. त्याचबरोबर जर अजून कोणाचा आभार मानायचा राहिला असेल तर दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्या सर्वांचा आभार या ठिकाणी मानण्याचा प्रयत्न करतो, जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या परिक्रमेमध्ये खारीचा वाटा उचलणारे दानदाते असतील किंवा कोणत्याही प्रकारे नर्मदा मैयाची सेवा करणारे नर्मदा मैयाचे भक्त असतील, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर जर कोणाचा आभार मानायचा असेल तर या शरीराचा आभार. कारण या शरीराने जर साथ दिली नसती तर आपल्याला परिक्रमेच्या वाटचालीमध्ये पुढे मार्गस्थ होणं अवघड झालं असतं. या शरीराला या पूर्ण परिक्रमेमध्ये ना सर्दी झाली, ना खोकला आला, ना ताप आला, ना उलटी झाली, ना जुलाब झाला. पाय दुखायचे पण ते पाय रोज सकाळी शांत व्हायचे. पूर्ण परिक्रमेमध्ये आपल्याला पाय दुखीच्या गोळ्या म्हणजे अंग दुखीच्या गोळ्या खाव्या लागल्या नाही असं नाही, कारण चालून चालून तेवढ्या पायाला वेदना होतातच, प्रत्येकाच्या होतात, आपल्याच होतात असं काही नाही. तर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला एखादी गोळी आपल्याला खावी लागत होती आणि त्याच्या माध्यमातून आपण ही परिक्रमा पूर्ण केली. त्याच्यामुळं या शरीराचंही योगदान खूप मोलाचं आहे. बरेच परिक्रमावासी आपण बघितलेत की ज्यांना शरीराने साथ दिली नाही आणि त्यांना परिक्रमा आपली अर्ध्यात सोडून जावी लागली. तसं आपल्या या शरीराने केलं नाही. त्याच्यामुळे या शरीराचाही मनपूर्वक आभार. आणि जर अजूनही कोणाचा आभार मानायचा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांचा आभार मानतो. नर्मदा मैयाच्या कृपेने ही परिक्रमा पूर्ण झाली आणि या परिक्रमेमध्ये आपल्याला ज्या ज्या सर्व घटकांनी मुलाचं सहकार्य केलं, मदत केली, मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली, आर्थिक सहाय्य लाभलं, आर्थिक सेवा देण्यासाठी आपल्याला पात्र घडवलं, त्या सर्वांचा आभार या ठिकाणी मानतो. नर्मदा मैया चरणी प्रार्थना करतो
की या सर्वांना सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं हे आपल्याला काही या ठिकाणी आता उलगडत नाही. त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबूयात. आणि तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस घरी पोहोचू, आपण घरी पोहोचल्यानंतर एक दिवस ठरवून त्या दिवशी आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत, की तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, त्या शंकांबद्दल तुम्हाला काही समाधान करून घ्यायचं असेल परिक्रमेच्या बाबतीतल्या अडचणींमध्ये, तर या परिक्रमेत आलेल्या अनुभवांच्या आधारे जे काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं नक्कीच सांगेल. पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैया सर्वांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य दे. रामकृष्ण हरी नर्मदे हर.